भारतीय जनता पक्ष हा देशाचे संविधान बदलणार असल्याचा खोटा प्रचार काँग्रेस पक्षाच्या वतीने केल्याने लोकांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीवेळी संभ्रम निर्माण झाला, असे प्रतिपादन भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने संविधान गौरव अभियानाला सुरुवात झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना खासदार महाडिक हे बोलत होते. भाजपने नेहमीच संविधानाचा आदर केला, उलट काँग्रेस पक्षाने 88 वेळा विविध राज्यातील सरकारे पाडली असे सांगत काँग्रेस आरक्षण विरोधी आहे, आणीबाणीही लादली, तेच आज संविधान जागृतीच्या गप्पा मारत आहेत. काँग्रेस पक्षाच्या खोट्या प्रचाराला चोख उत्तर द्या, असेही त्यांनी सांगितले. भाजपच्या मागासवर्गीय सेलच्या वतीने भारतीय संविधानाची प्रत खासदार महाडिक यांना भेट देण्यात आली. यावेळी माजी मंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, भाजपचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे उपस्थित होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात येऊन मेळाव्याला सुरुवात झाली. सांगली जिल्ह्यातील विविध भागातून भाजप आणि मागासवर्गीय सेलचे कार्यकर्ते आणि संग्रामभाऊ देशमुख, श्रीकांत शिंदे, संगीता खोत, मोहनबापू जाधव, पांडुरंग कोरे, रवींद्र सदामते, सुभाष कर्दे, सविता मदने, गीतांजली ढोपे पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. की आपकी बार 400 पार, आणि आपणही सगळेजण त्याच आविर्भावात होतो की ज्या पद्धतीने गेल्या 10 वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी काम केलेलं आहे. सर्व क्षेत्रात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, रोजगार निर्माण करण्यामध्ये असेल, रस्ते, ब्रिजेस, डॅम्स, एअरपोर्ट्स, लोकांसाठी लागणाऱ्या सुविधा, लोककल्याणकारी योजना, मोफत रेशन, मोफत गॅस, एवढं सगळं दिल्यामुळं आपल्याला वाटत होतं की 400 का आम्ही 450 होतोय का असं वाटत होतं. परंतु अचानकपणानं काँग्रेसनं आणि महाविकास आघाडीनं हातामध्ये एक लाल कोरं पुस्तक घेतलं आणि लोकांना सांगायला सुरू केलं की भाजपला जर सत्ता मिळाली तर संविधान ते बदलतील. आणि राहुल गांधीचं तर कुठलंही भाषण तुम्ही बघा त्या लोकसभेच्या काळात सगळीकडे ते पुस्तक घेऊन, आणि आम्ही म्हणलो वेड्यात काढत होतो आपण की आपल्याला वाटत होतं की हा मुद्दाच नाही आहे, संविधान बदललं जाऊ शकतं, हा मुद्दा निवडणुकीचा होऊ शकत नाही, या आविर्भावात आपण होतो. परंतु जसा काळ गेला, वेळ गेला, आपण पाहिलं की अगदी तो मुद्दा तळागाळापर्यंत, म्हणजे अगदी झोपडपट्टीत सुद्धा गेलं प्रचाराला, तर तिथं ते लोक सांगायचे की साहेब ते संविधान बदलणार म्हणतात, भाजपवाले खरं आहे का? कोण म्हणत होतं? जो अशिक्षित आहे, जो कामगार आहे, जी धुणभांडी करायला जाणारी महिला आहे, ती म्हणत होती. म्हणजे तिथंपर्यंत हा मुद्दा पोचला. हे काय होतं? हे होतं फेक नरेटिव्ह. फेक